त्यानंतर या त्रिकोणाची हाईट जर पकडली आपण H2PS आहे आणि याचा बेस म्हणजे पाया B2 हा QR आहे. ओके, तर आपण प्रॉपर्टी पाहिली होती की ह्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळ आणि ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ यांचा जेवढा काय रेशो येईल, रेशो म्हणजे काय तर या दोघांचा एरिया आपण काय करायचं, भागाकाराच्या स्वरूपामध्ये तुलना करायची. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PQR या दोघांचा जेवढा काय रेशो येईल तेवढाच रेशो त्याच्या प्रोडक्टचा म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट आणि बेस आहे, जे काही त्याची हाईट आहे पहिल्या म्हणजे बेस आहे पहिल्या ट्रायंगलचा B1 आणि हाईट आहे H1 डिवाइड बाय दुसरा ट्रायंगलचा कोणता या ठिकाणी B2 आणि H2 हे इक्वल येते हे आपण ठिकाणी काय केलं होतं, काल पाहिलं होतं. आणि ही पहिलीच म्हणजे आपली मेन प्रॉपर्टी. तर अशा पॉसिबिलिटी काय काय होऊ शकतात याच्यावरती आपला केस पाहायचे, केस नंबर 1, केस नंबर 2 आणि केस नंबर 3 अशा ह्याच प्रॉपर्टीच्या आधारावरती आपला 3 केस या ठिकाणी आपला पाहायचे. ते नेमके कशा आहेत हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. ओके, ह्याच प्रॉपर्टीवरती अशा ट्रायंगलच्या ठिकाणी समजा दोन ट्रायंगलची हाईट जर इक्वल येत असेल तर काय करणार आपण. म्हणजे काल तुम्हाला एक पाठ करायला सांगितलं होतं, बहुतेक पाठ झाला असेल किंवा नाही झालं असेल. तर याच एरियाज ऑफ रेशेस ऑफ ट्रायंगल या प्रॉपर्टीवरती काय चालू आहे आपलं, रेशेस ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल याच्यावरती आपण प्रॉपर्टी पाहतोय. म्हणजे त्याची प्रॉपर्टी झाली आपली काल शिकणं. त्याच्यावरती आपण काही कंडिशन काही केस या ठिकाणी आपण पाहणार आहोत. केस नंबर 1. ओके, इफ त्या ट्रायंगलची इक्वल साइड. ओके, इफ टू ट्रायंगल have equal height. ओके, त्या दोन ट्रायंगलची काय असेल समजा ठिकाणी इक्वल हाईट. म्हणजेच आता आपण ज्याप्रमाणे घेतलं होतं फॉर्म्युल्यामध्ये सूत्र होतं आपलं H1 = H2 या ठिकाणी दिले आपला गिव्हन. म्हणजे जिथं H1 आहे तिथं आपला काय करता येईल या ठिकाणी H2 ठेवता येईल. समजा इन ट्रायंगल दोन ट्रायंगल घेऊया आपण XYZ अँड ट्रायंगल IPS. ओके, XYZ हा IPS झाला असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते. ओके, तर या दोन ट्रायंगलचं आपण चित्र काढूया. XYZ XT समजा याचा काहीतरी दुसरा ट्रायंगल काढला आपण, त्याची पण हाईट तेवढीच आहे. हा H1 आणि इथला खालचा हा B1 असणार याचा. ओके, हा H2 IPS. ओके, नंतर इथं आपण याला नाव दिलं आपण IA. तर याची हाईट आहे. म्हणजे या दोन ट्रायंगलमध्ये जर आपण पाहिलं इन ट्रायंगल XYZ बेस म्हणजे त्या ठिकाणी B1 = आपला भेटेल YZ अँड H1 भेटेल या ठिकाणी आपला XT अँड ट्रायंगल आपल्या ठिकाणी गिव्हन आहे दिलाय त्यांना स्वतः H1 = H2. आपल्या प्रॉपर्टीमध्ये केस नंबर असाही होऊ शकते की दोन ट्रायंगलची उंची जी आहे ती सारखी असू शकते. आपण एखाद्या कुठली इमारत बांधली, कुठलं झाड बांधलं किंवा कुठं काही अशा दोन वस्तू घेतल्या की त्यांची हाईट जी आहे ती इक्वल असू शकते किंवा कॉमन असू शकते. दोन्ही गोष्टी होऊ शकतात, काही अडचण नाही. आपण इक्वल म्हणूया, कॉमन म्हणूया, त्याच काही अडचण नाही. तर अँड ट्रायंगल
आय पी एसमध्ये B2 म्हणजे त्याचा पाया आहे, काय आहे PS आहे, आणि त्याची H2 हाईट आहे IA. ओके. नाव एरियाज ऑफ ट्रायंगल. एरियाज ऑफ ट्रायंगल कोणता? XYZ इज इक्वल टू 1/2 इंटू B1 इंटू H1 बेस आणि हाईट. ओके, असं घेता येते आपला. मग एरिया ऑफ ट्रायंगल IPS is equal to 1/2 into B2 into H2. ओके. मग फ्रॉम याला 2 नंबर नाव दिलं आपण, फ्रॉम 1 and 2. ओके. काय भेटतं आपल्या ठिकाणी? मग एरिया ऑफ ट्रायंगल XYZ, एरिया ऑफ ट्रायंगल IPS या दोघांचा भागाकार. काय केल्यासारखं सेम हे पण करायची गरज होती आपल्याला. B1 इंटू H1 डिवायडेड बाय 1/2 B2 इंटू H2. हा 1/2 कटला. काय माहिती आपल्याकडं? एरिया ऑफ ट्रायंगल XYZ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल IPS इज इक्वल टू B1 into H1 divided by B2 into H2. But काय दिलं पण आपल्याला? H1 is equal to H2. म्हणजे H1 च्या ऐवजी तुम्ही H2 ठेवू शकता किंवा H2 च्या ऐवजी तुम्ही H1 ठेवू शकता. ओके. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल डायरेक्ट कंटिन्यू करूया आपण. काय आहे आपला? B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू इथे जे काही H2 आहे त्याच्याऐवजी आपण काय ठेवायचं? H1 ठेवायचं. म्हणजे काय होईल? हा H1 कॅन्सल होईल. डिवाइड बाय B1 डिवाइड बाय B2. ओके. B1 डिवाइड बाय B2. मग एरिया ऑफ ट्रायंगल XYZ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल IPS इज इक्वल टू B1 डिवाइड बाय B2. हे तुम्हाला ठिकाणी पाहता येईल. ओके. अशा प्रकारच्या ठिकाणी ट्रायंगल्स जे आहेत ते तुम्हाला स्टडी करता येतील, नो प्रॉब्लेम्स. तर काय ही झाली प्रॉपर्टी आपली. either if ratios of areas of two triangles with equal heights is equal to the ratios of their corresponding bases. Okay. जर दोन त्रिकोणाच्या गुणोत्तराचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर समान पाया असताना, म्हणजे समान पाया असताना, समान उंची असताना दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संलग्न असणाऱ्या पायांच्या गुणोत्तरा एवढं असते, या ठिकाणी आपण सिद्ध केलेलं आहे. म्हणजे हे प्रॉपर्टी सगळं लिहिलं झाल्यानंतर खाली आपण एक छोटंसं स्टेटमेंट लिहू होता, जे की तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. काय स्टेटमेंट? द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स, काय विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशियोज ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ओके. त्या ट्रायंगल्स जे काही बेसेस असतील त्यांचे करस्पॉन्डिंग त्यांच्या रेशियो एवढा तो या ठिकाणी असतो आपल्या ठिकाणी पाहायचा आहे. ओके. नाव एक छोटंसं स्टेटमेंट या ठिकाणी आपण खाली लिहूया. काय स्टेटमेंट ठेवूया आपण? केस नंबर 1 चं स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी म्हणून आहे त्याच्यावरती. द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल
टू ट्रायंगल विथ equal heights is equal to the ratios of their corresponding bases. ओके म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर समान पाय असताना दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संलग्न असणाऱ्या पायांच्या गुणोत्तराएवढं असते. ओके काय दोन समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याच्या समान उंचीचा पाया म्हणजे आपण समान पाया उंची असणाऱ्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायांच्या गुणोत्तराएवढे असते. ओके तर ही एक छोटीशी प्रॉपर्टी या ठिकाणी आपण पाहिली काय द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग द रेशियोज ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ओके तर ही थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर नाव असेच केस एक आपण सिमिलरली पाहूया की ज्यांचं B1 इज इक्वल टू B काय असेल या ठिकाणी की ज्या दोन ट्रायंगल्स या ठिकाणी टू ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईटच्या ऐवजी आपण काय घेतलं या ठिकाणी इक्वल बेसिस घेतलं की पाया समान पाया असताना नंतर समान पायाच्या त्रिकोण किंवा कॉमन सामायिक पाया पण असू शकतो आणि समान पाया पण असू शकतो. समान याचे असणारे समान पाया किंवा सामायिक पाया कॉमन पण असू शकते कॉमन बेसिस. ओके म्हणजे जर समजा आपण असे फिगर काढले हे दोन ट्रायंगल आहे ABC दुसरा एक ट्रायंगल आहे आपल्याकडं PQR. ओके तर समजा याची लेंथ म्हणजे BC इज इक्वल टू QR येत असेल तर यांना समान पाया असणाऱ्या ठिकाणी आपण त्रिकोण म्हणू शकतो. आणि जर असा त्रिकोण काढला आपण तर हे जे काही ट्रायंगलचं नाव असेल याच्या ठिकाणी XYZTR. ओके तर हा जे काही YZ त्रिकोण होणार किंवा बेस वाला तर हे XYZ पण आहे आणि TYZ पण आहे. ओके दोन ट्रायंगल आहेत आपल्याकडे एक XYZ आहे आणि दुसरा TYZ आहे. तर या दोघांचा एकच पाया YZ पाया आहे त्याला म्हणायचं कॉमन बेस अशा वेळेस. ओके सामायिक पाया. ओके म्हणजे आणि हे झाले इक्वल बेसिस समान पाया. उंचीमध्ये पण असं असू शकते काही अडचण नाही आणि बेसिसमध्ये पण असू शकतात कॉमन बेस आणि इक्वल बेस. ओके इक्वल बेसमध्ये दोन डिफरंट ट्रायंगल असतील आणि कॉमन बेसमध्ये दोन ट्रायंगल एकच असेल ज्याच्यामधला एक साईड
दोघांमध्ये या ठिकाणी कॉमन यायला लागेल, त्याला आपण कॉमन बेसिस म्हणायचं. ओके, इक्वल याच्यामध्ये फक्त त्यांचे पायाची जी काही लेंथ आहे ती इक्वल असू शकते. दोन ट्रायंगल डिफरंट पण असू शकतात. अशा ट्रायंगलमध्ये ठिकाणी दोन ट्रायंगलमध्ये एक साईड कॉमन असते, त्यांना कॉमन बेसिस म्हणायचं. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला दुसरी प्रॉपर्टी पाहायची याच्यावर, केस नंबर 2. तर इक्वल बेस असू द्या किंवा कॉमन बेस असू द्या, काय अडचण नाही. याला आपल्या इथं कॉमन बेस पण लिहिता येते. सामायिक पाया. तर केस नंबर आपल्याला 2 पाहायचे. इफ टू ट्रायंगल हॅव इक्वल कॉमन बेसेस, समान पाया किंवा सामायिक पाया असेल तर काय होणार या ठिकाणी, काय दिलं म्हणजे तुम्हाला नेमकं B1 इज इक्वल टू B2 आपल्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर काय पाहताय तुम्ही या ठिकाणी आपला समजा दोन ट्रायंगल घेतले आपण, दोन ट्रायंगलचे नाव घेतले. एक ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. ओके, इथं काहीतरी असं H1 आहे, ABC B आहे आणि हे पाय आहे B1. दुसरा एक ट्रायंगल घेतला आपण असं असेल. ओके, ह्याची पण हाईट काहीतरी आहे H2 PQRS. ओके, आणि याचा B1 B2 आहे, म्हणजे जेवढा B2 आहे म्हणजे गिवन काय काय दिलं याच्यामध्ये आपल्याला या दोन ट्रायंगलमध्ये की BC इज इक्वल टू इफ काय असेल ठिकाणी QR असेल. काय ठिकाणी इफ BC इज इक्वल टू गिवन म्हणजेच काय ठिकाणी B1 इज इक्वल टू B2 असेल, तर अशा वेळेस दोन ट्रायंगलच्या एरिया रेशोचा जे काय आहे तो एरिया रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काय भेटतात आपल्याला. जर त्यांचे दोन बेस काय असते ठिकाणी असे असू शकतात किंवा आता फिगर काढून दाखवल्याप्रमाणे असे होऊ शकते. दोन ट्रायंगल तुमचे असे असू शकतात, कॉमन बेस असणारे. ओके, असंही तुम्हाला फिगर कधी तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला भेटेल, त्याची काही अडचण नाही. तर हे कॉमन बेस हे इक्वल. ओके, असे असून काही अडचण नाही. दोन ट्रायंगल तुम्हाला डिफरंट पाहायला भेटतील. तर फक्त अशा वेळेस इक्वल बेसिस म्हणायचं, अशा वेळेस कॉमन बेसिस म्हणायचं फक्त. ओके, तर मग आपण नेमकं काय करायचं, आताच्या प्रमाणाच्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल काढूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू B1 इंटू H1. ओके, एक नंबर. त्यानंतर 2 नंबर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 B1 इंटू B2 इंटू H2. ओके, नंबर 2 नाव देऊया आपण फ्रॉम 1 अँड 2. 1 आणि 2 वरून काय काढता येईल आपला, त्यांचा रेशो घेऊया आपण डायरेक्ट. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 B1 इंटू H1 होल डिवाइड बाय किंवा एवढं डिवाइड केली इकडं एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू या दोघांच्या मध्ये तर राहू द्या 1/2 B1 इंटू B2 इंटू H2. तर हा 1/2 कटला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डायरेक्ट जाऊ द्या, काय उरलं इकडे ह्या साईडला B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2. बट काय दिलं आपल्या ठिकाणी B1 इज इक्वल टू B2 दिला. जिथं B1 आहे तिथे तुम्हाला B2 ठेवता येते किंवा जिथं B2 आहे तिथे B1 ठेवता येते. म्हणजेच काय हो या ठिकाणी B1 इंटू H1 डिवाइड बाय जिथं B2 आहे तिथं मी B1 ठेवणार B1 इंटू H2.
हा B1 कटला, काय या ठिकाणी H1 डिवाइड बाय H2. ओके, म्हणजेच एरिया ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू अशा वेळेस आपला भेटला H1 डिवाइड बाय H2. म्हणजे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत असणाऱ्या दोन उंचीच्या गुणोत्तर एवढा आपला प्राप्त झाला. किंवा जर त्या दोन त्रिकोणाचा जर पाया समान असेल तर डायरेक्ट त्यांच्या उंचीचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या उंचीचा रेशो या ठिकाणी त्यांच्या हाईटचा रेशो या ठिकाणी टेक आउट करायचा आपला. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण थोडक्यात प्रॉपर्टी समजून घेतली. किंवा इफ टू ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस किंवा कॉमन बेस असतील, जर दोन त्रिकोणाचे समान पाया किंवा समान उंची असतील तर अशा वेळेस त्या दोन त्रिकोणाबद्दलची माहिती आपण थोडक्यात रिकवर केलेली आहे किंवा जाणून घेतलेली आहे. वन दॅट आफ्टर तर ह्याची थोडक्यात जर प्रॉपर्टी असेल तेच प्रॉपर्टी आता जी तुम्ही घेऊन घेतलात काय होती या ठिकाणी. इफ टू ट्रायंगल्स द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स होतं इज इक्वल टू द रेशियोज ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आता या ठिकाणी इक्वल और कॉमन बेसिस आहे तर त्यांचा रेशो काय येणार ठिकाणी त्या प्रॉपर्टीमध्ये. आपण एक स्टेटमेंट लिहून घेऊया. काय स्टेटमेंट या दुसऱ्या प्रॉपर्टीचं द ratios of areas of two triangle with equal or common basis is equal to कयाच्या इक्वल टू is equal to the ratios of their corresponding heights. ओके, त्याची करस्पॉन्डिंग जी काय हाईट भेटेल तुम्हाला त्या हाईटच्या रेशिओ या ठिकाणी आपला प्राप्त होतात. हे थोडक्यात आपला स्टेटमेंट तसंच सिमिलर या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की दोन ट्रायंगलची समजा एरिया हाईट पण इक्वल असेल आणि बेस पण इक्वल असतील किंवा कॉमन असतील तर अशा दोन ट्रायंगलचं काय नेमकं. ओके, तिसरी केस या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुमच्या पुस्तकात आली नाहीये तरी आपल्या ठिकाणी घ्यावी लागेल कारण का आपला बेसिक म्हणजे पीपीटी थेरम करत असताना त्याचा फार मोठा उपयोग पडतो. या ठिकाणी केस नंबर 3 काय ठिकाणी टू ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस अँड हाईट. मला सांगा दोन त्रिकोणाचे पाया आणि उंची समान असतील तर साहजिक आहे ते दोन्ही त्रिकोणाचा एरिया काय असणार ठिकाणी समान असणार आहे. ओके, म्हणजे जर दोन ट्रायंगल काढले आपण एक्झाम्पल घेतलं समजा. ओके, पहिला ट्रायंगल आहे ABC राईट अँगल ट्रायंगल काढला स्टार्ट केला आपण. याचा 4 आहे आणि हे 6 आहे. ओके, दुसरा ट्रायंगल काढला आपण असा सेम याचा 6 आहे याचा 4 आहे सेंटीमीटर मध्ये. हा PQRS आणि हा ABC. जर याचा एरिया काढला आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 BC इंटू AB केला आपण तर काय भेटलो या ठिकाणी आपला 1/2 BC 4 इंटू 6 बेक बेक दोन्ही 4 2 गुणिले 6 म्हणजे या ठिकाणी 12 भेटलं सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे सिमिलरली तेच ह्या गोष्टी याचा पाया जेवढा आहे तेवढा त्याचा पण पाया आहे. जेवढी हाईट आहे तेवढीच हाईट याची पण आहे.
ओके. मग एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 काय क्यू आर इंटू पी क्यू. ओके, म्हणजे त्या ठिकाणी 1/2 4 इंटू 6 वेगवेगळे बेलूनच्या म्हणजे 2 इंटू 6 12 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, म्हणजे या ठिकाणी दोन ट्रायंगलचा एरिया काय या ठिकाणी सेम आला. ओके, इक्वल आला. किंवा जर त्या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे आणि बेसला बेस इक्वल आहे, म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट आणि बेस जर इक्वल असतील तर देयर द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स आर इक्वल. ओके, किंवा त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे समान असते. किंवा इफ द टू ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस and equal heights, then the areas of two triangles have equal. Okay, तर त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ या ठिकाणी समान असते हे आपल्या ठिकाणी पाहायचं आहे थोडक्यात. म्हणजे काय दिलं आहे की आपला जेवढा H1 आहे तेवढाच H2 आहे आणि जेवढा B1 आहे तेवढाच B2 आहे. ओके, हे गिवन आहे आपला. हे सांगितलं आहे त्यानं की दोन ट्रायंगल घ्या, मात्र जो पहिल्याचा H1 जेवढा आहे तेवढा दुसऱ्याचा पण असला पाहिजे आणि जेवढा B1 आहे तेवढाच B2 असला पाहिजे. तर त्यावेळेस मग त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय येतो, तर त्यावेळेस त्या दोन ट्रायंगलचा रेशो 1:1 येतो किंवा दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा सेम येतो. ओके, समजा आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत. इन ट्रायंगल IPS and triangle MHK. ओके, अशा प्रकारचे दोन ट्रायंगल या ठिकाणी आपण घेतलं. IPS हा MHK झाला. IPS MHK म्हणायला खूप चांगलं वाटते. तर काय घेणार आपण या ठिकाणी, समजा दोन ट्रायंगलची आपण फिगर काढली. IPS याची आपण काहीतरी हाईट काढली H1, हा बेस आहे B1. त्यानंतर सेम असंच ट्रायंगल काढला आपण, याला नाव दिलं आपण MHK. याची हाईट आहे H2 आणि बेस आहे B2. ओके, मग या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल IPS इज इक्वल टू 1/2 काय घेतलं आपण ठिकाणी 1/2 B1 इंटू H1 नंबर 1. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल MHK is equal to 1/2 B2 into H2. ओके, त्यानंतर फ्रॉम 1 and 2 area of triangle IPS divided by area of triangle MHK is equal to 1/2 into B1 into H1 divided by 1/2 into B2 into H2. हा 1/2 कॅन्सल झाला. मग काय म्हटलं या ठिकाणी आपलं B1 डिवाइड बाय B1 into H1 divided by B2 divided by H2. But B1 is equal to B2 and H1 is equal to H2. जिथे तुमचा B1 आहे तिथे B2 ठेवता येते आणि जिथे H1 आहे तिथे तुम्हाला H2 ठेवता येते, रिप्लेसमेंट करता येते. मग रिप्लेस करूया आपण B1 into H1. इथं B2 आहे, खाली आपण B1 ठेवूया, इथं H1 ठेवूया. म्हणजे हा B1 कटला, हा H1 कटला. काय व्हायला मिळेल की 1 into 1 डिवाइड बाय 1 into 1. एक ने एक नंतर एकच येते डिवाइड बाय 1. ओके, मग जे काही तुमचे रेशोज आहेत एरिया ऑफ ट्रायंगल IPS डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल MHK is equal to 1 divided by 1.
असा या ठिकाणी जर याचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला तर काय भेटलं आपल्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल IPS इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल MHK. ओके, हे दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय भेटलं आपला समान भेटलं. किंवा ज्यावेळेस दोन त्रिकोणाच्या ठिकाणी काय झाले पाया कॉमन आहे किंवा इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे, तर अशा वेळेस या ठिकाणी स्टेटमेंट पण आपल्याला घेता येते थोडक्यामध्ये. काय स्टेटमेंट घेता येईल आपला इफ टू ट्रायंगल have equal base and height, then those triangle have equal areas. तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया काय या ठिकाणी इक्वल येतो किंवा समान येतो. किंवा ज्यावेळेस त्या दोन त्रिकोण किंवा दोन ट्रायंगल काय असते ठिकाणी समान पाया किंवा समान उंचीचे असतील, तर त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाचा दोन एरिया जो आहे तो समान येईल किंवा इक्वल येईल. ओके, तर अशा प्रकारची आपण या ठिकाणी काल प्रॉपर्टी पाहिली होती आणि त्याच्यावरती आज केसेस म्हणजे त्याच्यावरती प्रॉपर्टी ठिकाणी आपण पाहिली आणि स्टडी केली. तर अशा प्रकारचे तिने सगळ्या गोष्टी पाठांतर असलं पाहिजे. एकच स्टेटमेंट आहे, पुन्हा स्टेटमेंटमध्ये काही चेंजेस नाही आहेत. आणि हा स्टेटमेंटच्या आधारावरती आपला पुढचा थेरम उद्याचा BPT या ठिकाणी अभ्यास करायचा आपला. तत्पूर्वी तुम्ही हा भाग वाचन करा, लिहून काढा सगळा. आणि याच्या अगोदर जे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत 1.1च्या अगोदर ते पूर्ण पहा आणि 1.1 करून बघा होमवर्क म्हणून. ओके, तुमच्यासाठी होमवर्क आहे 1.1 सॉल्ड एक्झाम्पल होमवर्क 1.1 प्रॅक्टिस सेट तुमची आणि सॉल्ड एक्झाम्पल. आणि याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर आजच आपल्या म्हणजे संध्याकाळी तुम्ही उद्याच्या सकाळी 7च्या अगोदर आपल्या ग्रुपवर या ठिकाणी टाकायचं जे अडचण आहे. क्वेश्चन नंबर म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर जे काय असेल ते आणि ते हे उद्याच्या क्लास रेकॉर्ड होण्याच्या अगोदर तुमच्यावर प्रॉब्लेम्स तुमचे डाऊट्स घेतले जातील. त्यानंतर मग पुढचा थेरम वगैरे शिकवायला टाइम भेटला तर प्रारंभ केला जाईल. ओके, हॅव अ नाईस डे.